ज्याच्या घरातला व्यक्ती गेलाय, ज्याला आयुष्यभराचं दुःख आहे, त्यांची मागणीच एक असते की ज्या क्रूरकर्मी लोकांनी हे काम केलेलं आहे त्यांना शिक्षा द्यावी. यापेक्षा मी तरी वेगळं काही सांगणार नाही. जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि ज्यांना विनाकारण काही राजकीय षडयंत्र करून किंवा समजा कुठल्या तरी वेगळ्या कारणामुळं कुणाचं तरी नाव घेण्यात येत असेल तर त्याचा तसा सगळा तपास पण चालू आहे त्या प्रकरणाचा आणि योग्य ती कारवाई देखील बीड पोलीस करतील आणि जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा पण झाली पाहिजे आणि निष्पाप लोक ह्याच्यामध्ये अडकले पण नाही पाहिजे. मी त्या दिवशी देखील हे बोललो होतो, आता देखील ते बोलतो. कारण का ज्याच्या घरातलं माणूस जातं त्यालाच त्या दुःखाचा डोंगर किती आहे हे माहीत असतं त्याचं दुःख. आरोपींना कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्याचा तपास देखील निपक्षपातीपणे झाला पाहिजे. जातीच्या पलीकडे भिंती तोडत जाऊन संतो त्यासाठी तुम्ही कुठल्या अधिकाऱ्यांना वगैरे भेटणार आहेत? आम्ही पूर्णपणे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे आणि त्यात मी सांगितलेलं आहे की हे तपास चालू आहे, योग्य दिशेने तपास चालू आहे. तपास झाला की सर्वांसमोर त्याची माहिती येईलच. काही गोष्टी आहेत त्या शेअर करू शकत नाहीत आपल्यासोबत पोलीस अधिकारी, परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी चालू आहे असं आम्हाला त्यांनी कळवलेलं आहे. या प्रकरणात बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणेवर देखील आरोप करण्यात आले होते आणि त्यांना अटक करण्याची देखील मागणी करण्यात आली. आरोप कुणी कुणावर पण करू द्या, परंतु तपासामध्ये जे कोणी येईल, आजची पोलीस यंत्रणा अशी आहे, आजचं जे तपास अधिकारी असे आहेत की तिथं कुणाचा मुलगा आहे किंवा कुणाचं कोण आहे काही बघितलं जात नाही. जर ज्यांनी गुन्हा केलाय त्याला शिक्षा देण्याचा सगळ्यांचा म्हणजे तपासात कोणी आलं तर त्याला कोणी सोडू शकत नाही आणि जे तपासात नाही त्याला कोणी आणू शकत नाही, हे सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे. जे तत्कालीन पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत धारूरच्या, त्यांना परत एकदा त्यांच्यासोबत मीटिंग करून विचारात घेतलं पाहिजे की कृष्णा आंधळे कुठं राहत होता, कारण तो या गुन्ह्याच्या अगोदर पण एकदा फरार होता आणि कागदोपत्री फरार असताना तो पोलीस त्याचा वावर सगळ्या पोलिसांसोबत होता. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांना एकदा माहिती घेऊन हे जनतेला पण कळवलं पाहिजे की तो म्हणजे कशा पद्धतीने फरार असताना राहत होता आणि आता कुठं गेलाय त्याची आयडिया देखील त्यांना असण्याची शक्यता आहे आणि त्यांनी शोधलंही असेल, परत त्यांनाही गुंगारा दिला असेल, तो भाग वेगळा, परंतु त्यांच्या म्हणजे ही माहिती सगळ्यांसमोर आली पाहिजे की तो नेमका आहे कुठे आणि त्याला जेरबंद करण्याची माझी मागणी आहे. नाही, CID सुद्धा याच्यात बक्षीस जाहीर केलेलं आहे, बीड पोलीसने बक्षीस जाहीर केलं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्याला कुठं त्याचा सुगावा लागलेला नाही. म्हणूनच मी परत त्या स्टेपला जातोय. 29 जुलैला ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात त्यांची मीटिंग झाली त्याच्यात तिथं तो आरोपी हजर होता. त्याच्यामध्ये मुख्य आरोपी आणि हे सगळे होते, काही पोलीस अधिकारी सुद्धा होते. मग त्या संदर्भात एक प्रेस घेऊन बीड पोलीसनं हे म्हणजे सांगितलं पाहिजे सगळ्यांना की नेमकं त्याचा अगोदरचा वावर कसा होता आणि त्याच्यानंतर मग तो म्हणजे त्यांनी कुठं सापळा लावला होता, कुठून तो निसटला, हे सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजे.